सोलापुरात एका मुख्याध्यापकानं शासनाला फसवल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। अवधूत विद्यालयातील राजेंद्र वनवे यांचा हा व्हिडिओ आहे। शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेत फसवल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली। ऐका, डुप्लिकेट आहे पण बेस आहे, तुम्हाला ते मी सांगतो। ऑर्डर डुप्लिकेट आहे पण बेस कसा आहे सांगायला पुढं तरी मी शासनाला वेळोवेळ करून त्यांना ऍड केलेलं आहे। ऐका, ही का येत नाही मी का जेव्हा 2009 ला होता का पण कोर्टाने हा म्हणलं का नाही बेस केवढा केला लक्षात घ्या, म्हणजे आपलं तरीच सरळ होणार आहे, मान्यता देणार आहे आपल्या शासनाने आणि आपलं बाबासाहेब अप्रूव्ह करणार समितीच्या ठरावाचा आदेश टाकून ओके म्हणणारे माणसं 5 जण रीतसर बसलेत, स्टॅम्पिंग झालं, आपण कार्यरत आहे सगळे। आपल्याविषयी कोणी बोललं काय होत नाही काय तेच झालं पाहिजे। झालं तर चव्हाण सुद्धा आमच्या फौजदारी गुन्हे मागे दाखल झाले असते, चव्हाण सुद्धा का टेकला त्याचे कारण आम्हालाच माहिती, त्याला कसा हेडगोळ्यात गुतीला ते फक्त मला माहिती आहे। उद्या नाही लागू द्या कामाला, मला वाईट नाही, मी त्याचे पैसे द्यायला होणार साहेबाला, ते बी क्लिअर आहे। साहेब याला होत नाही, मी काल परवाच म्हणलं होत नसल्याची देऊन टाका, जाऊ दे ते म्हणते वाईट लागलंय माझं काय होत नसलं मला जाऊ दे, काय केलंय आपण, काय चुकीचं आहे त्याचं आपल्याला नाही होत तसं, राहिल्या ते 10-12 वर्ष त्याच्यात जर हेळक्यात जर गेलं का नाही 5-6 वर्ष आपल्याला जिंदगीत मिळतच नाही का? कॅन्सल झालं तर नुसतं कॅन्सल झालं, आपल्याला कारवाई होईल का? नाही होणार नाही। नाही सर, ते सोपं नाही। आज पैसा एक तर कुणाकडे नाही, कुठनं तरी उचकापाचकी करून पैसे भरावे लागतात। या ठिकाणी असणाऱ्या अवधूत विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे यांचा हा व्हिडिओ असून या व्हिडिओमध्ये ते शाळेतील शिपायाची बोगस मान्यता घेऊन शासनाला आणि न्यायालयाला कशा प्रकारे फसवलेलं आहे याची स्वतः कबुली देत आहेत। शासनाकडे आणि शिक्षण विभागाकडे शिक्षक सेनेची मागणी आहे की या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे सुमोटो स्वतः दखल घेऊन या मुख्याध्यापकाच्या शाळेतील नियुक्त्या आणि त्याच्या मान्यता याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि बोगस मान्यता आणि बोगस शालार्थ असेल तर त्यावर शासन निर्णयाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।